समाज साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर। मुलांना त्यांच्या मातृभाषेसह एक किंवा अधिक भारतीय भाषा शिकाव्या आणि हे शिक्षण त्यांना क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रमांद्वारे मनोरंजन पद्धतीने दिले जावे या हेतूने केंद्र सरकारच्या अधिसूचनेनुसार पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये हे उन्हाळी शिबिर आयोजित केले गेले। हे शिबिर एका आठवड्यासाठी आयोजित करण्यात आले होते, ज्यामध्ये मुलांना भारतीय भाषांशी जोडण्यासाठी दररोज 4 तासांचे उपक्रम राबवले गेले। या उपक्रमात पहिल्या दिवशी वर्णक्रम क्रमांक स्वाक्षरी यांच्याद्वारे भावाभिव्यक्ती या उपक्रमात भूमिका पालन, भारताच्या विविध भाषांमध्ये राष्ट्रीय गीतांचा अनुवाद करणे हे उपक्रम राबवले। आभासी शहर सहल आणि वास्तविक जीवनातील संवाद या दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमात रिक्षा बस चालक नागरिक यांच्याशी संवाद, हॉटेल्समधून जेवण मागवणे, मॉल्समध्ये खरेदी करणे असे उपक्रम राबवले। विविध भाषांमध्ये राष्ट्रीय गीतांचे गायन, विविध भाषांमधील लोकगीतांवर नृत्य, स्थानिक चित्रकलेच्या शैलीचा आविष्कार असे कलायुक्त उपक्रम हे तिसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमात घेण्यात आले। पुढील कार्यक्रमात स्थानिक पाककृती यात विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने विविध पारंपरिक पदार्थ बनवले। संस्कृतीचा आदर, श्रवण कौशल्याचा विकास व्हावा या हेतूने विद्यार्थ्यांना विविध भाषांमधील भारताच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, लष्करातील विविध नायकांचे शॉर्ट व्हिडिओज दाखवण्यात आले। त्यानंतर विद्यार्थ्यांना भारतातील विविध ऐतिहासिक स्थळांची, नद्यांची आणि पर्वतांची नकाशाद्वारे माहिती देण्यात आली। शेवटच्या दिवशी या सर्व उपक्रमांवर आधारित प्रश्नमंजुषा घेण्यात आली। शाळेच्या प्राचार्य डॉक्टर मालिनी सेन आणि उपप्राचार्य माननीय प्रवीण सोमवंशी यांच्या हस्ते सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांना प्रोत्साहित करण्यात आले। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाज साधना न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।